संजय मंडलिक यांच्या पराभवानंतर आता महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाल्याचं दिसतंय। मंडलिक यांच्या पराभवाला हसन मुश्रीफ जबाबदार की समरजित घाटगे याबाबत कोल्हापुरात सोशल वॉर रंगलेला आहे। मुश्रीफ आणि घाटगे अशा दोघांकडून आरोप केले जात असल्यानं कागल आणि कोल्हापूरचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात। कोल्हापूर पराभवावरून मुश्रीफ वर्सेस घाटगे। मुश्रीफांनी सतेज पाटलांशी मैत्री जपली। समरजित घाटगेंचा मुश्रीफांवर आरोप। घाटगेंनी नातं जपलं, मुश्रीफांचा पलटवार। कोल्हापूरकर मतदारांनी काँग्रेसला साथ देत शाहू महाराज छत्रपतींना दणदणीत विजय केला। जिल्ह्यात महायुतीचे दिग्गज नेते असतानाही शिवसेनेच्या संजय मंडलिकांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यामुळे आता पराभवाचं खापर फोडायला सुरुवात झाली आहे। मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियात करत समरजित घाटगे गटाकडून पालकमंत्री हसन मुश्रीफांना लक्ष्य केलं जातंय। मुश्रीफांनी मात्र सतेज पाटलांना मदत केल्याचा आरोप फेटाळून लावलाय। संजय मंडलिकाचा जो या कागल तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये गट आहे त्या गटाला माहिती आहे कुणी प्रामाणिकपणाने प्रचार केलेला आहे, कोण अप्रामाणिक आहे, त्यामुळे मला चर्चा करण्याची आवश्यकता नाही। संजय मंडलिक हे मूळचे कागलचे आहेत, तर मुश्रीफ आणि घाटगे हे दोन्ही नेतेही कागलचेच आहेत। त्यामुळे कागलमध्ये सर्वाधिक मतदान शाहू महाराजांना होणार की मंडलिकांना याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। पण इथून मंडलिकांना अवघ्या 14,000ंचंच मताधिक्य मिळाल्यानं शंका उपस्थित केली जाते। यातूनच घाटगे गटानं केलेल्या आरोपाला आता मुश्रीफ गटानंही जशास तसं उत्तर दिलंय। समरजित घाटगेंनी राजघराण्याशी असलेले संबंध जपल्याचा पलटवार करणारा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल केला जातोय, ज्यानंतर घाटगेंनी पुन्हा मुश्रीफ यांच्यावर हल्ला चढवला। वॉर चालू राहतात। आय थिंक त्याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं, फार त्याच्यावर दखल घेऊन आपण त्याच्यावर कमेंट्स करणं का बोलणं हा बालिश पण होईल। मला वाटतं रिअल इश्यूज आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत। जो निकाल आलेला आहे हा पूर्ण कोल्हापूर लोकसभेच्या 6 विधानसभेमध्ये प्रत्येकाने आपल्या आपल्या स्तरावर आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कुठं कमी पडलो। एकंदरीतच कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतील पराभवानं मुश्रीफ आणि घाटगे गटातला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। त्यामुळे लोकसभेनंतर सुरू झालेला हा वाद आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत आणखी चिघळण्याची शक्यता आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।